नमस्कार. जय महाराष्ट्र. जय आर्यन स्कूल. जय रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कॉस्मोपॉलिटन. जय इंटरनेट क्लब ऑफ आर्यन स्कूल. प्लीज. उस डॉक्टर चेयरमैन ऑफ आर्यन स्कूल श्री अविनाश माकरे CEO, श्रीमती उमराले प्रिंसिपल, श्रीमती उज्ज्वला उगाड़े इंटरैक्ट कोऑर्डिनेटर, सभी विद्यार्थियों और सभी शिक्षकों का हार्दिक स्वागत करता हूँ. I also take the opportunity to welcome our very own Vice President and Chief Guest, Shri Dhanam Bursa. Immediate past President Priya Bagi, President-elect Pradeep Lullanji, all my fellow Rotarians who have taken time out to attend the Interact installation. Today, the Rotary Club of Bombay Cosmopolis embarks upon its first Interact program with the prestigious Aryan High School. We are going to help the young members of the Interact to hone their leadership skills, engage in service projects, and foster international understanding and goodwill. We are sure that the Interact program of Aryan School will empower the youth to make a positive impact in their respective communities and the world at large. आज मेरे को सबको बताना है कि जो करंट प्रेसिडेंट नमन काटे हैं उनको इलेक्ट किया गया है, रैंडमली सिलेक्ट नहीं किया गया. Without any further delay, I will request Shri Dharmendra ji to commence the installation proceedings. येथे उपस्थित सर्व विद्यार्थी व मान्यवरांना माझा नमस्कार. मी हर्ष निगार या इंटरेक्ट क्लबचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून माझी निवड झाली म्हणून तुमचे मनापासून धन्यवाद करतो. आज आपण इंटरेक्ट क्लबची स्थापना केली आणि मी आश्वासन देतो की आमची ही टीम वर्षभर अनेक ऍक्टिव्हिटी स्पर्धा यामध्ये नेतृत्व करतील. आम्हाला नेतृत्वाची म्हणजे लीडरशिपची संधी मिळाली त्याबद्दल मी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कॉस्मोपॉलिटन यांचे मनपूर्वक आभार मानतो. आज या कार्यक्रमासाठी आपण सर्व मान्यवर येथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल इंटरेक्ट क्लबच्या वतीने व आर्यन शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आताचा सन्मान सोहळा तुम्ही पाहिला. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कॉस्मोपॉलिटन यांच्या मार्फत आपल्या आर्यन हायस्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लब त्यांनी स्थापन केलं. सगळ्यांचा सन्मान केला, त्यांना बॅच दिले आणि काही वस्तू सुद्धा त्यांना दिल्या. खजिनदार आहेत त्यांना एक पैशाचं पाकिट दिलं. हे सगळं देण्यामागे त्यांचा हेतू आहे. तर या संपूर्ण टीमने वर्षभर विविध उपक्रम राबवायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक नेतृत्व गुण, लीडरशिप निर्माण व्हावी हा त्यांचा मुख्य हेतू आहे. आपल्या शाळेमध्ये विविध गुणदर्शनामधून तुम्ही या सगळ्या गोष्टी करतच असतात, पण सगळ्यांना संधी मिळत नाही. मात्र त्यांचा हेतू असा आहे की आपल्या देशाचं जे उद्याचे भाग्यविधाते आहेत देशाचे, तर या देशासाठी सक्षम असे नागरिक तयार व्हायला पाहिजे. आपल्या देशासाठी आपण प्रकट करणार आहोत ही जी भावना आहे ही भावना तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे हा त्यांचा हेतू आहे. परंतु आपल्या शाळेची निवड का केली तर यांनी वारंवार आपल्याकडे भेटी दिल्या आणि भेटी दिल्यानंतर आमचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि आमचे आर्य कुमार आणि कुमारी
यांचं एकूण वर्तन अत्यंत चांगलं वाटल्यामुळे आपल्याला ही संधी मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम करत असताना शिक्षकांची जी एकत्रित एकजुटीने वागण्याची पद्धत दिसते त्याची खरी यशस्वीता आज आपण पाहत आहोत. मैं आज तो आश्वासित करता हूँ कि आप सभी लोग इधर आए, हमारे स्कूल के लिए इतना बहुत मान तो दिया ही है, लेकिन एक अच्छी सोच लेके हमें एक सब्जेक्ट दिया है. ऐसा है कि अभी जो मंत्रिमंडल तय किया है, मंत्रिमंडल जो हुआ उसका इलेक्शन हुआ था. इलेक्शन प्रोसीजर हम लोगों ने आपको प्रोवाइड की है मेरे ख्याल से भेज दी थी. और अच्छी तरह से इलेक्शन होने के बाद ये 13 लोगों का मंत्रिमंडल तय हो गया और मंत्रिमंडल तय होने के बाद ये जो हम लोग पद दिए हैं वो पद ग्रहण आज उन लोगों ने किया. तो इन्हें ये समझ आनी चाहिए कि लोकशाही क्या होती है, लोकशाही कैसी होती है. तो लोकशाही का एक अच्छा नमूना हम लोग ने स्कूल से चालू. जरा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही अनुभवतोय. आगळा वेगळा म्हणण्याचं कारण अशा पद्धतीचा कार्यक्रम माझ्या आजवरच्या आयुष्यामध्ये मी कधीच बघितला नाही आणि यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कॉस्मोपॉलिस यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला जे बोलायचं आहे ते मात्रेंनी सर्व बोललेले, त्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. मी फक्त नमन काटे, हर्ष निजाई, रुद्र वागचोरे आणि तनिष्का राणे आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करण्यासाठी मी इथे उभा आहे. मी त्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा देतो. आणि या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत जीवनामध्ये, ही छोट्याच्या निवडणुकीतनं आपण हळूहळू नगरसेवक असतो, आमदार असतो की खासदार असतो, ह्या एक जीवनातल्या पायऱ्या आहेत. मला वाटतं यशस्वीरित्या पहिली पायरी आपण वाटचाल केलेल्या आहे. भविष्यात अशाच पद्धतीची वाटचाल आपण करा. आपली संस्था, आपले गुरुजन आपल्या पाठीशी उभे आहेत. भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा व्यक्त करून माझे 4 शब्द पुरे करतो. आय एम व्हेरी वेल थँकफुल रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कॉस्मोपॉलिटन ऑन इंस्टिट्यूशन. आय एम हायली रिग्रेट. थँक्यू. It's my pleasure to introduce to you our chief guest of the day. Last friends को बोलते हैं हम धर्म. His name is Dharmendra, but we call him Dharam. And I have known Dharmendra Gursani for many years. We were in the same line of business, and currently he is officiating as the vice president in the absence of our president, who is in America. So it gives me a great pleasure to introduce you, sir. Just a small, because this briefing goes very long, but since I have less time to speak, so I will only make Rotarian Dharmendra Gursani is a co-founder. ये जो क्लब का जो है रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कॉस्मोपॉलिस, इनका ये he is a co-founder and a charter member of a Rotary Club of Bombay Cosmopolis, and he has also been active in this district 3141. ये जो हमारा जो पूरा डिस्ट्रिक्ट है बॉम्बे का, this comprises of 122 clubs, और ये डिस्ट्रिक्ट में भी he has participated. He has taken almost all major responsibilities and positions, from being an assistant trainer, assistant governor, district secretary, etc. He is also a founder of RMB SOBO, which is abbreviated as Rotary Business. जिसके लिए वो फाउंडर है. He has also founded Rotary Business in our district, which is a business networking platform for Rotary. He is also a district avenue chairman for RMB in current Rotary year. And of course, his line of profession is a real estate advisory business consultant, and he's been in this business for last 20 years. And it gives me great pleasure, sir, for you to give your presentation. Thank you, Pradeep. My cousin Pradeep and my dear friend. नमस्कार and good morning. मेरे सबसे सब प्यारे बच्चों,
Principal Srimati Amrula ji, CEO Avinash ji, Chairman Usapkar ji, Interact Coordinator Ujwala ji, teachers, fellow Rotarians, spouses और हमारे जो भी गेस्ट हैं, पहले तो आपको बहुत बहुत बधाई हो। तो नमन काटा जो पहले चार्टर इंटरैक्ट प्रेसिडेंट है आर्यन हाई स्कूल के लिए, प्लीज उनके लिए बहुत सारी बधाई। वाइस प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजरर और जितने भी मेंबर है इंटरैक्ट क्लब के लिए सबको बधाई। मेरे ख्याल से 113 मेंबर है, करेक्ट? तो 222 मेंबर में से 113 इंटरैक्ट क्लब मेंबर है, बहुत अच्छा फिगर है, 50%। मैं और बधाई देना चाहूंगा पूरे स्कूल को और प्रिंसिपल श्रीमती अमराला जी को, इंटरैक्ट कोऑर्डिनेटर जी को, सीईओ अविनाश जी, उसपकर जी को, जिन्होंने बहुत मेहनत किया है ये यहाँ तक पहुँचने के लिए और हमारा आपने इंटरैक्ट क्लब स्थापना किया है, इसके लिए बहुत बहुत बधाई। ये बहुत गर्व की बात है, ये बहुत बड़ा अचीवमेंट है। इंटरैक्ट क्लब एक स्कूल में होना बहुत इंपॉर्टेंट है और आपने स्कूल में आपके स्कूल बहुत नामचीन स्कूल है, मगर ये और एक पैदल तक क्या बोलते हैं इंग्लिश में, ये आपके लिए और एक बड़ी बात है जो आपने किया है। ये एक एक्सपीरियंस है, ग्रेट एक्सपीरियंस अभी चालू होगा। जो भी इंटरैक्ट क्लब में इन्वॉल्व रहेंगे, स्टूडेंट है, प्रिंसिपल है, पूरे जो भी है, उनके लिए बहुत बड़ा एक्सपीरियंस रहेगा, बहुत प्लेजेंट एक्सपीरियंस रहेगा और बहुत कुछ सीखने को मिलेगा। और हमारे लिए भी, खुद के लिए भी हमारे लिए बहुत ऑनर की बात है, गौरव की बात है और प्रिविलेज है कि हम आपका पेरेंट क्लब बने हैं, आपको एडॉप्ट किया है और स्पॉन्सर किया आपके स्कूल को तो बिकम, और आप हमारे क्लब के फर्स्ट इंटरैक्ट क्लब प्रेसिडेंट, फर्स्ट इंटरैक्ट क्लब बने, चार्टर इंटरैक्ट। तो ये आगे चल के बहुत बड़ी साझेदारी होने वाली है। आपको हम वादा करते हैं कि हम आपको मेंटोर करेंगे, आपको गाइड करेंगे, आपको मदद करेंगे, आपका हाथ पकड़ के चलेंगे और पूरे साल, अभी नहीं पूरे साल में, और आपके जो भी आपका जो लक्ष्य है साल का, हम आपका पूरा करेंगे आपके साथ। और मैं ये भी कमिट करता हूँ और कंसल्ट करता हूँ, एश्योर देता हूँ सब प्रिंसिपल, टीचर, स्टूडेंट को, हमारे जितने भी आरसीपीसी कॉस्मोपोलिस के मेंबर है, आपके साथ हमेशा रहेंगे पूरे साल भर में और ये जर्नी में। और हम लोग सिर्फ एक फोन कॉल है, आपके खाली फोन करिए, हम हमेशा आपके साथ। Fantastic. See such a beautiful group, such a wonderful group. You have now a new committee who's going to look after you. तो उनको प्यार से अपनी तरफ से मैं कुछ देना चाहता हूँ। जो 5 कैबिनेट मेंबर्स हैं, जो मेन है, प्रेसिडेंट, वाइस प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजरर और साथ में नाम प्लीज जरा सामने आते। नमन काटे, हर्ष निजाय, रुद्रा वाकछुरे, तनिष्का राणे और देवांश दुबे। मेरी तरफ से आप लोगों के लिए रिकॉर्ड करने के लिए कि आपने जो किया है, आप साल भर में करेंगे, उसको रिकॉर्ड करने के लिए मेरा अपना पेन और आपका पेन सेम पेन है, उसके हिसाब से लिखिएगा, बढ़िया रिकॉर्ड रखिएगा। थैंक यू वेरी मच, धन्यवाद। थैंक यू। म्हात्रे सर आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांनी त्यांचा कोऑर्डिनेशन करून आमच्या विद्यार्थ्यांशी, आमच्या शिक्षकांशी त्यांचा एक भेट घडवून आणली आणि यावर्षी त्यांचा एक प्लॅन होता की आपल्या या शाळेमध्ये जे 5वी ते 10वी म्हणजे 12 वर्ष ते 18 वर्षापर्यंत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये एक लीडरशिप कशी निर्माण करता येईल, त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण कसा वाढेल आणि यासाठी त्यांनी एक प्रोजेक्ट इथे सुरू करावा असं त्यांनी मनामध्ये एक ध्येय ठेवून या शाळेशी कॉन्टॅक्ट केला आणि आमचे उसपकर सर यांनी सुद्धा आणि म्हात्रे सर यांनी आमच्या शिक्षकांची मीटिंग घेऊन या क्लबची, इंटरॅक्ट क्लबची स्थापना केली आणि इंटरॅक्ट क्लबच्या या टीममध्ये जवळजवळ 13 मेंबर आणि या टीममध्ये एकूण 5वी ते 10वीचे एकूण 100 विद्यार्थी, असे या 100 विद्यार्थी 13 विद्यार्थी असे 113 विद्यार्थ्यांची ही इंटरॅक्ट क्लब आपण स्थापन केलेली आहे आणि या क्लबसाठी आपण जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्यांचं आपण अभिनंदन करूया। आपल्याला टीमचा प्रेसिडेंट नमन काटे यांनी आताच सरांच्या हस्ते हा पदभार स्वीकारलेला आहे। आपल्यानुसार मी खात्री देते की वर्षभर आमची ही टीम
छान ऍक्टिव्हिटी करतील आणि आपल्याला त्याचे अपडेट आपण सगळं दिलेले गाईडलाईन आम्हाला दिलेले त्या गाईडलाईन नुसार आमची टीम नक्कीच काम करणार आहेत ना सगळे तयार आहे? रेडी? व्हेरी गुड. थँक्यू सर.